हा स्टार्टिंग व्ह्यू होता मित्रांनो आणि आता एंडिंग व्ह्यू तुम्हाला बघायला मिळणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमाने आपण कशी स्टेप लावायची हे यात बघायचं आहे आणि ते देखील मी सांगितलं आहे, ते तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघा। विद्यार्थी मित्रांनो, IPS मराठी यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो, विद्यार्थ्यांची डिमांड होती की 100 मीटर आणि 1600 मीटर यावरून व्हिडिओ बनवा, म्हणजे स्ट्रॅटेजी कशी असावी ही डिमांड आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आम्ही ऑलरेडी 100 मीटर मारलेलं आहे। 100 मीटर कसं मारावं हे मी तुम्हाला सांगणार आहे। त्यातला पहिला पॉईंट आहे, आपण ऑन मार्क म्हणजे आपले कान ॲक्टिव्ह असायला पाहिजे। समोरचे जेव्हा ग्रॅप असतील किंवा काही असेल त्यांच्याकडे आर्टिकल काहीतरी असेल त्यांच्याकडे, तुम्हाला ते कळेल की बाबा मला 100 मीटर पडायचे। त्यासाठी आपले कान ॲक्टिव्ह असायला पाहिजे। त्यानंतर आपली पोझिशन आणि त्यानंतर आपली सुरुवात ही अगदी फास्ट, म्हणजे स्टार्टिंगच फास्टने सुरुवात व्हायला पाहिजे, म्हणजेच आपलं 100 मीटर कसंही कवर होईल। तर मी तुम्हाला अक्षरशः करून दाखवणार आहे, स्टेप कशी घ्यायची, कान कशी ॲक्टिव्ह ठेवायचे। माझा मित्र आहे तो मला काउंटिंग देईल 1 2 3, मग तसंच मी माझी स्टेप घेऊन त्याने 3 बोलल्यानंतरच मी माझी स्टेप तुम्हाला कशी लावायची ते सांगतोय। चला सुरू करू। काउंटिंग दे बरं का मला। आपला स्टार्ट पॉईंट आहे। तुम्ही कसंही बसू शकता तुम्ही, पण बसल्याने चालणार नाही आहे, कारण आपल्याला स्टेप लावायची आहे, म्हणजे आपल्याला आउट ऑफ घ्यायचं आहे, ठीक आहे ना, म्हणून उभंच राहायचं आहे। माझं तयारी कान ॲक्टिव्ह पाहिजे। 1 2 3 मित्रांनो, बघितली तुम्ही स्टेप, म्हणजे सुरुवातच आपली एकदम काउंटिंग ऐकल्यानंतरच तुरंत ॲक्शन पाहिजे। कसं 1 2 3 एकदम स्पीडली, कारण स्पीडली जर का तुम्ही ॲक्टिव्हिटी करणार आहेत, म्हणजे तुम्ही जे मुलं सुरुवात करतील तुम्ही त्यांच्यापेक्षा 3 पाऊल पुढे असतील। लक्षात घ्या मित्रांनो, तुमची स्पीड ही खूप महत्त्वाची आहे 100 मीटरमध्ये। बाकी 1600 मीटरचं आपण उद्या बघू, कारण आता पाऊस येत आहे। तर मित्रांनो, इन्फॉर्मेशन चांगली वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।